दीप्ती, ए दीप्ती, काय होत आहे? काय झालं? काय आहे? अगं बोलायला आपल्याला वेळ पण नाही मिळाला. अहो आल्यापासून इथेच बसले आणि आता आत्ताच बॅग ठेवलीये आणि हाच पसारा आवरते. या ना बसा. काय करतेस? आणि काय ग, 4 दिवस म्हणता म्हणता चांगली 8-10 दिवस राहून आलीस. अहो काय करणार, तिकडे आईला पण कामं होत नव्हती ना. आणि तुम्हाला तर माहितीच आहे लग्नाची किती गडबड असते ते. अगं हो, आणि तसंही तुझ्याशिवाय तरी पुढे होऊन तिकडे कोण करणार आहे सगळं? अहो म्हणून तर राहिले ना. आणि खरं सांगू का, माझा पण पाय नव्हता निघत. तू राहिलीस तिकडे, पण इथे माझं काय ग? अरे हो ताई, तुम्हाला एक दिवस सगळा कामाचा भार पडला असेल ना. कामाचा काही विषय नाहीये ग, कामाचं काय घेऊन बसलीस. पण तुला सांगू का, तू घरात नसलीस ना की मला करमत नाही अजिबात. मला खूप एकटं एकटं वाटतं. आणि बोलायला तरी कोण आहे का दुसरं मला? अहो ताई, त्यात काय एवढं, मी काय आमची थोडी गेले होते. आणि तसं पण फोनवर बोलणं होतच होतं की आपलं. ते सगळं मला मान्य आहे ग, पण घरातलं एक माणूस नसेल ना तर अख्खं घर खायला उठतं. हे घे, ठेव. आणि तुला तर माहितीच आहे, माणूस आलेलं खपतं पण गेलेलं खपत नाही. ते तर खरंच आहे ताई. बरं हे सगळं ठेव, आणि मी बोलत काय बसलीये. अगं हा पसारा सगळं आवरून घे. मी मस्त तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी ना एक कडक चहा करते. आवर पटपट, लवकर आणा. लय दिवसाच्या गप्पा पेंडिंग आहेत आपल्या.